श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम द्राम ओम सहस्रशीर्षः विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणाचा पुढील भाग पाहणार आहोत। त्याच्या आधी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ध्रुवबाळाची तपश्चर्या। आता ध्रुवबाळाला विश्वामित्राने काय सांगितलं? शाक कंद आणि फळांचा रस पिऊन उपवास करायचा। तर ध्रुवबाळाने वर्षभर हा उपवास सुरू केला। शाक कंद म्हणून फळं खाल्ली, मग त्याच्यामध्ये ईश्वर प्राप्ती होण्या, आपलं शरीर शुद्ध होण्याकरता कोणची फळं खावीत बा, कोणची खाऊ नये त्याला सुद्धा शास्त्र आहे। कुठेतरी फळं खाऊन आपण फुकट आयुष्य घालवणार, त्यामुळे आपल्याला ईश्वर प्राप्ती होणार नाही। ईश्वर प्राप्ती होण्याकरता एक अशी ठराविक फळं आहेत, एक 10-20 की त्या फळात खाल्ल्यानंतरच आपल्याला ईश्वर प्राप्ती होते, तशी होत नाही। सोमरस जो आहे, गुळाचा रस, उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस, ही ठराविक गोष्टी जी आहेत सोमरस, त्या म्हणजे सोमरस का प्यायचा, देव सोमरस का पितात? मग ध्रुवबाळाला हा रस प्यायला, फळांचा रस प्यायला तो सिद्धांत व्याजामधलं ज्ञान सांगितलं विश्वामित्रांनी की तुम्ही व्याजाला धरून अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल, आढळ पद प्राप्त होईल, जे पाहिजे ते प्राप्त होईल, विचार करण्याची गरज नाही। त्याप्रमाणे ध्रुवबाळाने 1 वर्षभर तपश्चर्या सुरुवात केली। त्या काळामध्ये त्या जंगलामध्ये जिथं तपश्चर्या केली तिथं कोणकोणचे झाडं, कोणचे फळं होती, ते त्यांना कसे मिळाले हा प्रश्न आहेच। त्याच्यामुळे शाक म्हणजे भाजीपाल्यामधले कोणचे भाजीपाल्यामधले कोणत्या 2 वस्तू किंवा 3 वस्तू खायच्या, शरीर शुद्ध होणे हा महत्वाचा आहे। आता पाहायच्यामध्ये फळांचा रस प्यायला सांगितला, कंदमुळं खायला सांगितले, याचं कारण काय? हे बघा, अन्न, पाणी,
औषध आणि वातावरण याच्या जे विषारी घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये आलेले असतात. ते जोपर्यंत शरीराच्या बाहेर जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. समजा अन्न आणि पाणी हे दूषित आहे तर तुम्हाला वाईट वाईट स्वप्न पडणार, भूतखेदा दिसणार, कारण तुमचं खाणं चांगलं नाही ना. इथंच सुरुवात झाली. औषधं, प्रदूषण, शरीरामध्ये रोग निर्माण, औषधामध्ये दोष आहे, त्यांचं पण आपल्या शरीरात प्रदूषण झालेलं आहे. अन्न, अमंगळ अन्न प्रदूषण, अशुद्ध पाणी प्रदूषण, नंतर अशुद्ध औषध द्यायचं, अशुद्ध अवस्था, नंतर वातावरणाचा अशुद्ध हवा, हे सगळे आपल्या शरीरात गेल्यानंतर शरीर बाद होतं, ईश्वर प्राप्ती करू शकत नाही. म्हणून ऋषीमुनी कुठं राहतात? गुहेत राहतात, गुंफेत बसतात, एकांतात राहतात, जिथं प्रदूषण नाही, जिथं अन्न, पाणी, औषधं आणि वातावरण हे जे शुद्ध आहेत, दूषित आहेत, तिथे राहत नाहीत. आता हिमालय, सातपुडा, चित्रकूट, गिरनार, सह्याद्री, पूर्व घाट, पश्चिम घाट किंवा अनेक ठिकाणी जे काही कंदमुळे फळं आहेत ते खाऊन तपस्या करतात. परंतु याच्यामध्ये सुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की फळं खाऊन सुद्धा त्याची आपल्याला एलर्जी येते. अँटीऑक्सिडंट हा जो घटक आहे तो शरीरात जर निर्माण झाला तरच आपल्या शरीरातलं विषारी घटक बाहेर पडतात, तसे घटक निघत नाहीत. देह शुद्ध करून भजनी भजावे, संत तुकारामाने शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ते शुद्ध बीज म्हणजे शुद्ध अन्न, शुद्ध पाणी, शुद्ध औषध, शुद्ध वातावरण. त्या अशा दृष्टीने जेव्हा आपल्या शरीरात तयार होईल तेव्हा आपली स्वप्राप्ती होईल, तशी होणार नाही. त्याच्याकरता आपण आज एवढाच विषय घेणार आहे, कोणकोणती फळं खायची, कोणकोणत्या फळाचं साधना केली यांनी त्याची नावं सांगणार आहे मी तुम्हाला. आता यामध्ये शाक सांगितलं, शाक. आता शाक म्हणजे काय? टमाटं, बटाटा आणि बीट हे शाक म्हणजे भाजीपाल्यात मोडतं. त्याच्यामध्ये हे जे पदार्थ आहेत 3 म्हणजे शाकाहारी माणसाचे, त्यांना बटाटा, आता बटाटा दिसायला साधी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये हिरवा टमाटा, बटाटा आणि बीट असे बरे हे 3 गोष्टी मग 3 महत्वाचे आहेत. कारण यांच्यामध्ये ओम अँटीऑक्सिडंट घटक आहे. परंतु हा शाक म्हणजे भाजीपाला आहे. जर तुम्ही समजा रोज हिरवा टमाटा, बटाटा आणि जर समजा बीट खाल्लं सतत, म्हणजे तुम्हाला उपवास करायचा नाही, हे खात बसला शाक, तर तुमचं शरीरात जे काही विषारी घटक आहेत, अन्न, पाणी, औषध आणि वातावरणातली, ते सगळे निघून जातील, शरीर पूर्ण शुद्ध होणार. समजा ते बाटली, त्या बाटल्या आतून मळ आहे, मग आपण त्यातून सोडा किंवा काय टाकून धुवून काढलं, निरमा टाकून, तर ते स्वच्छ होत. तशा प्रकारचं आपलं शरीरातलं रक्त ना रक्त, कण ना कण शुद्ध झाला पाहिजे. आणि तो शुद्ध होण्याकरता हे शाक म्हणून त्याने सांगितलं की 3 म्हणजे टमाटर, बटाटा आणि बीट ह्या गोष्टी त्यांनी आपल्या भाजून किंवा शिजवून खायच्या. अशा दृष्टीने जर त्याने माणसाने केलं तर त्याच्या शरीरामधलं रक्ताचं शुद्धीकरण होणार, मनाचं शुद्धीकरण होणार. आपण होतो आपलं मन स्थिर नाही बा, चंचल. याचं कारण आपण काय खातो इकडे लक्षात येत नाही. कारण धर्मशास्त्राचे जी फळं आहेत ती फळांचा आपण इथे उपयोग करत पाहिजे. कोण म्हणते रामफळ खातो, मी काशफळ खातो, मी साबुदाणा खातो, मी अमुक खातो. या ठिकाणी हे सगळं वर्ज्य केलेले ठराविक गोष्टी आहेत. आता या ठिकाणी कोणतं फळ खायला सांगितलंय?
तो महत्वाचा मुद्दा आहे. अननस जे आहे की अननस जर समजा आपण खाल्लं, रोज खायचं भरपूर नाही, अननस 2 चमचे 3 चमचे खायचे, जास्त खायचे नाही रोज, कारण त्याची ॲलर्जी येते. हे अननस खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातलं अन्न पाणी औषधं नंतर ते काय तुमच्या शरीरामध्ये दूषित वातावरणाचे दूषित हवामान आहे ते आपल्या शरीरातून निघून जाणार. मग हे शुद्ध होणार. म्हणजे अननस फळ सांगितलं धर्माच्या दृष्टीने. अननस हा फळ महत्वाचे याच्यात सांगितलं. तपश्चर्या करण्याकरता ध्रुवबाळाने जी फळं खाल्ली त्याच्यातली काही ती महत्वाची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतोय. त्या थोडी माहिती सांगतो, कारण कालचा भाग शिल्लक राहिलेला आहे आपला. आमरस, दुसरं फळ जे आहे ते आमरस. आंब्याचा रस पिऊन राहायचा. तर आंब्याच्या रसामध्ये अनेक घटक आहेत, परंतु आपल्याला आंब्याच्या रसापासून काय आंब्याचा रस पितो राहून काय आंबा खातो काय मजा करतो म्हणण्याची गोष्ट जी आहे फार महत्वाची. आंब्याचा रस पिणे, आंब्या झाडाखाली बसून राहणे, आंब्या झाडाची पानं चघळणे, आंब्या झाडाचा मोहर खाणे, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत आंबरस म्हणजे आंब्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फायदेशीर आहेत. कारण आंबा हा विष्णू स्वरूप आहे, विष्णू रूप आहे. कुब्जा आम्र असं म्हणजे विष्णूने आंब्याच्या झाडाचं अवतार घेतला. उत्तरेश्वरामध्ये एका नदीकडं यमुना गंगे नदीकडं आहे, मोठी यात्रा भरते. त्या आंब्याची लोक पूजा करतात, ठराविक जाऊन आंघोळ घालतात, लाखो लोकांची गर्दी होती. तर आंबा हा विष्णूचा अवतार आहे, म्हणजे विष्णू स्वरूप अवतार आहे. आपल्या गुरुदेव महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आहे अवतार मालिकेमध्ये, 108 अवतारांच्या मालिकेत. तर या ज्या आंबा आहे तो आंबा खाल्ला पाहिजे. किती खाल्ला पाहिजे, कसा खाल्ला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा. आमरस, आंब्याचा रस प्यायचा, त्याचा उपवास करायचा, साधना बनवायची, हा इथं महत्वाचा मुद्दा दिलेला आहे. त्याच्यानंतर आवळा, म्हणजे ही जी फळं आहेत ईश्वर प्राप्ती करून आवळा, आवळ्यामध्ये 6 लाख एवढे घटक आहेत, एवढी शक्ती आहे मायक्रोग्रामची. म्हणजे आपल्या शरीरात जे काही दूषित पदार्थ आहेत ते बाहेर काढण्याचं काम आवळ्या झाडाखाली बसणे, आवळ्याची फळं खाणे, आवळ्याची पूजा करणे, आंब्याची पूजा करणे, आंबे झाडाखाली बसणे, हा महत्त्वाचा मुद्दा. आता अननस ते काय करतो, त्याच्यामध्ये महत्वाचं फळ आहे, याचं पण महत्त्वाचा मुद्दा सांगतो. ओम सहस श्रीशा सहस्राक्षा सहस्रपात सभूर्त दशांगुलम ओम एकमुखा विद्महे दशभुजाय धीमहि तन्नो कल्किदत्तः प्रचोदयात्. ओम द्राम ओम सहस श्रीशा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. आता आपल्याला अननसाबद्दल थोडा बोलायचं. आपण परत पाठीमागे चाललो. तर भगवान कृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. तर ते विश्वरूप दाखवलं ते कशा स्वरूप, सर्वांगीण डोळे, सर्वांगीण तोंड. तर अननस जे आहे त्या अननसाचं जर आपण निरीक्षण केलं, आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. ध्रुव बाळाला परमेश्वराचं पूर्ण दर्शन विश्वरूपासह झालं का? त्या फळाचं जे महत्व आहे ते आता समजून घ्यायचं महत्व. अननसाचा चौखंबळा किती तोंड आहे, डोळं किती आहेत, तोंड किती आहेत बघा, वरून खालपर्यंत तोंड आहेत चौकून त्याला. तसा जो भगवान परमात्मा आहे त्याला अनंत सहस्र शीर्षा, अनंत तोंड आहेत, अनंत शिर आहेत, अनंत हातपाय, अनंत पाय आहेत, करंड आहेत. अशा दृष्टीने हे फळ अननस जे आहे हे काय लोक भारतीय फळ, हे परदेशी फळ, पण अननस हे भारतीय फळ आहे. अननस
अन नस, नस म्हणजे नसा आपल्या शरीराच्या शिरा आहेत, 72,000 या शिराचं दुरुस्त करायचं फळ अननस म्हणून त्याचं नाव अननस. आपल्या अंतरात्म्यामध्ये शरीरामध्ये शिरा आहेत सगळ्या, त्या दुरुस्त करायचं काम अननस, नसा सगळ्या दुरुस्त करायच्या, अनदशा करायचं, त्याच काम अन्नस करतं. आणि अन्नसाचं स्वरूप जे आहे त्या प्रमाणे भगवान परमात्मा आहे. मला भगवान परमात्मा म्हणले, महाराज तुम्ही आता तपश्चर्या होत आली तुमची, तुम्ही बर मला भेटायला या, अन्नस खा म्हणे. अननस, अन्नस तुम्ही भरपूर प्या फळामध्ये, म्हणजे तुम्हाला माझं स्वरूप मूळ ठिकाणचं समजून तिथे तुम्हाला येता येईल. मग अननसा रस प्यायला सुरुवात झाली बरेच दिवस. मग पुढं गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराटलोक हे लोक ओलांडले फळांचा रस पिऊन. मग पुढं विष्णुलोक, स्कंदलोक, पार्वतीलोक आणि रुद्रलोक हे 4 लोकांकरता अमृत प्राप्त. मग तिथून पुढे अनंत कोटी मैल अंतरावरती परमधाम, तिथं ओम सहस श्रीशा सहस्राक्षरा समृत्या दशा परमेश्वराच्या हजारो शिर, हजारो डोळे, हजारो काने आहेत, असा जो विराट स्वरूप परमात्मा तिथं राहतो. तिथे अनेक देवदेवता त्यांच्या सेवेला, तो परमात्मा तिथं राहतो आणि बाकी देवदेवतांचे आहे. तेव्हा आपल्याला तिथपर्यंत जाण्याकरता फळांचा रसात अननस राजा, कारण त्या अननसा 27 वर्ष पेल्यानंतर आपल्याला विश्वरूपाचं दर्शन होत. म्हणजे परमेश्वर दर्शन होण्याकरता शरीर शुद्ध होणार, मग याचे घटक तयार होणार, मग आपल्या घटकांचे घटक एकरूप झाल्यानंतर आपल्या देवाकडे जाताना चुंबक लोखंडाला खेचतं, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये फळांच्या रसापासून जे स्फटिक तयार होईल, त्या स्फटिकाने भगवंताला खेचलं जाईल किंवा भगवंत आपल्या खेचलं, आपण त्यांच्याकडे मग आपला साक्षात्कार दृष्टांत होतो. हा याच्यातला देवाणघेवाणाचा महत्वाचा आकर्षण, माया आकर्षण, गुरुत्व आकर्षण सिद्धांत मानलेला आहे. आता याच्या पुढचं जे फळ आहे आमरस झाला. तर आमरस, आंब्याची जी कोय आहे, त्या आंब्याच्या कोयमध्ये संपूर्ण विश्वरूप साठवलेलं आहे. तो आंब्याची कोय लावली तर त्याला कोंब फुटणार, वर झाड फळ मोठा वृक्ष होऊन त्याला हजारो आंबे येणार आणि सर्व आंबे पिकणार. तशा प्रकारचं आपल्याकडं आमरस पेल्यानंतर, आमरस हे साधना केल्यानंतर ज्याप्रमाणे आंब्याच्या कोयमधून आंब्याचा वृक्ष तयार होऊन आंबे येतात, फळे येतात, त्याप्रमाणे आपल्या शरीराचे ओम अँटीजन आहे, बीजाणुकण आहे. हा आंब्याचा बीजाणुकण एकदा आपल्या शरीरातून ब्रह्म स्वरूपामध्ये आला की आपल्याला भगवंताचं खरं स्वरूप, विश्वरूप, अनंत कोटी ब्रह्मांडाचं रूप तयार होऊन ते दिसणार आहे. आता पुढचं जे आहे त्या ठिकाणी खरबूज सांगितलं, आवळा सांगितलं. आवळा फळ जे आहे, त्या आवळा फळाचं वैशिष्ट्य जे आहे ते फार सुंदर आहे. आपण आवळा खाल्लं तर आवळ्याचं बी फोडून बघा, आवळ्याचं बी तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला विशेष प्रकारचं हृदयाचा आकार, आपलं शरीराचं जीवन अवयव, त्याचा बीजाणुकण जो आहे आवळ्याचा, तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या बीजाणुकण आपल्या शरीरात पसरल्यानंतर मग भगवंताला आकर्षण करून खेचून घेण्याचं काम सुरू होतं. तसं होत नाही. मग पुढं सांगितलंय खरबूज, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं बन्धनामृतात्. ओम त्र्यंबकम यजामहे प्रतिवेदनम् उर्वारुकं बन्धनान् मोक्षात्.
तर या ठिकाणी खरबूज जे आहे हे तत्वज्ञान सांगणारं फळ आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक फळावर आपण विचार करणार आहे, आजचा हाच विषय आहे, कारण आपल्याला त्याची फार गरज आहे. खरबूज खाल्ल्यानंतर आत पोकळी आहे, नारळ पोकळी झाली, म्हणजे आपल्या शरीराच्या मेंदूच्या जीवपेशी आहेत त्या शंखाकृतीच्या म्हणजे खरबुजाच्या पोकळासारख्या आहेत. आपल्या मेंदूमध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत. 100 अरब तंतू आहेत. 36,000 केंद्र आहेत. एक केंद्र 1,000 तंतू आहेत आणि एक तंतू अनंत तंतू आहेत. हे सगळं ज्ञान आपल्या आंब्याच्या तंतूपासून होतं. आणि म्हणजे बघा ही प्रत्येक फळं महत्वाची आंब्याच्या तंतूपासून होतं. नंतर खरबूज हे पोकळ आहे. आता शंख आहे, आपण शंख घेतला, शंख कानाला लावलं की आवाज येणार, म्हणजे परमेश्वराचा संदेश टिपण्याकरता, त्यांचं म्हणणं ऐकण्याकरता आपल्या डोक्याच्या 10,000 कोटी जीवपेशी आहेत त्या शंख आकृती आहेत, खरबुजाच्या आकृतीच्या आहेत, त्या पोकळ पाहिजेत. आता बघा शंख आहे, तो शंख कानाला लावला तर आपला आवाज यायला, अनाध्वनी. लांब कोणी काय बोलत शंखातून आवाज येऊन आपल्याला असं कळणार कोण बोलत. परमेश्वराचं बोलणं शंखातून आपलं ऐकू येतं. शंख कानाला लावून आपण बसलो तर परमेश्वर तिकडून बोलले की शंखातून आपलं ऐकून येणार. मग आपण थोड्या वेळाने शंख समोरून घेऊन त्यात मंत्र जपलो तर मग परमेश्वराला शंखातून आवाज ऐकू जातो. म्हणून भगवंताने आपल्या शंखचक्र गदा पद्म हातात धारण केलेले आहेत. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आता पुढं आवळ्याचं फळ जे आहे त्याची जी बी आहे ते बे पंचमुखी आहे, म्हणजे आपल्याला शिवलिंग दर्शन होत. म्हणजे अजून महत्वाचा मुद्दा तिथं आहे तो पहा. त्याच्यानंतर डाळिंब, हे डाळिंब जे आहे ते आपलं शरीर शुद्ध करते, रक्त शुद्ध करते. डाळिंबामध्ये तांबा आहे आणि आपलं आयर्न पाहिजे. आवळा वगैरे जे फळ आहे त्यातून आपलं आयर्न म्हणजे मिळू शकतं. लोखंड, आपलं रक्ताचे इथं लोखंडाचे आणि त्या लोखंडाला पातळण्याकरता तांब्याची गरज आहे. हे दोन्ही घटक जेव्हा तयार होते तेव्हा आपलं रक्त टिकतं, तयार होतं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की डाळिंबाचा आपण रस प्यायल्यानंतर 15 ते 20 मिनिटातच आपल्याला शांती, समाधान, शरीरातल्या काही गोष्टी सुरू होतात. डाळिंबामुळे रक्त पुरवठा संपूर्ण शरीरात पोहोचतो आणि प्रत्येक नसातून रक्त व्यवस्थित वाहतं. मग त्यामुळं हे रक्त शुद्ध होत आणि त्यामुळं आपल्या परमेश्वर प्राप्तीची दिव्य दृष्टी प्राप्ती होते. म्हणून डाळिंब महत्वाचे आहे. त्या पिकला पपया. आता या पपयाचं काय महत्व आहे, हे झाड कसं आहे, त्या सोमवल्लीचं झाड आहे पपई. कारण पपईला जे जाळी आहे, जाळी, आपण पपईचे झाड पाहिलं जरा सुकलं ना मग त्याची जाळी बघा कशी, तशी जाळी आपल्या सगळ्या शरीरात आहे. आणि ते जाळी भक्कम होण्याकरता पपईची गरज. पिकली पपई खाल्ली या जाळ्या भक्कम होतात, त्याला जनुक म्हणतात. ही जणू कशी शुद्ध होण्याकरता पपईची गरज आहे. म्हणून पपई ही सुद्धा योग साधण्यात, शरीर शुद्ध करण्यात मात्र मदत करते. तर पपईचं आतून पोकळ आहे फळ. पपईच्या नळ्या ज्या आहेत त्या आतून पोकळ आहेत. काय मुद्दा इथं महत्वाचा आहे. पपई झाडाखाली बसणे, पपईचा रस प्यायल्यानंतर कोरोनासारखे रोग बरे होतात. झालेत काय लोकांचे. कांद्याचा रस आणि पपईचा रस तुम्ही प्या,
तुमचा कसलाही कोरोना असू द्या, 3 तासात बरा, घाबरायचं कारण नाही. पूर्वी कोरोनाची साथ आली तेव्हा आपण 500 कोटी लोकांना आपल्या संस्थेमार्फत कांद्याचा रस आणि पपईचा रस प्यायला सांगितला, ते कोरोनातून मुक्त झाले. तर पपईमध्ये जाळी आहे, तर आपल्या शरीराची जाळी आहे, ती जाळी शुद्ध होते. म्हणजे जनुक गोमायो त्रिशतम तना तन्महे तरस्य म्हणजे धावती. पपईचा रस हा सोमरस आहे. आपल्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत, म्हणजे 30,000 जनुक आहेत. त्याचप्रमाणे 1,00,000 गुणसूत्र आहेत, 23 रंगसूत्र जोडे आहेत. या परमेश्वरानं जशा तशा ह्या पिढीतून त्या पिढीत, त्या पिढीतून त्या पिढीत राहाव्यात. आणि ते जर शुद्ध झालं तर आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊन शरीर शुद्ध होतं. हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा पपईमध्ये आहे. पपईला स्वमूल्य म्हणतात. स्वमूल्याचा अर्थ नारळ झाडे स्वमूल्यच आहे. नारळाचं फळे स्वमूल्यच आहे. कारण नारळाच्या म्हणजे थोडक्यात सांगा, ऊस हा स्वमूल्य आहे. कारण दशाने म्हणजे स्वमूल्य. खोड नाही, ऊसाला खोड नाही, नारळाला खोड नाही, जवारी बाजरी तांदळाला पण खोड नाही, तुरीला खोड आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की याला हे निष्ठा वेली आहेत, वेली. याला सोमवल्ली म्हणजे वेली असून, सोम म्हणजे चंद्र, चंद्राचा जो प्रकाश पडतो जशा कला होतात तशा प्रकारच्या वेली उभ्या आडव्या छंद आणि स्वराच्या स्वरूपामध्ये आहेत. मग त्या छंद आणि स्वर स्वरूपामध्ये आहेत या वेली. या वेलीपासून नारळाचं झाड, ऊस, नंतर नारळ, नंतर खजूर, केळी, ही जी झाडं आहेत ती सोमवल्ली तशी झाडं आहेत. त्यांना म्हणजे खोड नाही, ते सोमवल्ली. आणि त्यांची जी फळं आहेत ते सोमरस. तर त्याचा सोमरस, पपईचा सोमरस महत्त्व सांगितला, आंब्याचा सोमरस सांगितला. आता इथून पपई सोमरस हा सोमवल्ली सोमरस आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पेरू. हा पेरू जो आहे, हिरवा पेरू, तांबडा पेरू. त्या पेरूमध्ये 6 लाखापेक्षा जास्त मायक्रोम आहेत, शुद्धीकरण करायचे गुणधर्म आहेत. पेरूमध्ये तांब, लोह असे जे घटक आहेत रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. या फळामधून आपलं शरीर शुद्ध होतात. आणि पेरू जो आहे तो माणसाच्या मेंदूच्या आकाराचा आहे, म्हणून मेंदू संतुलन समतोल ठेवण्याचं काम पेरू करतो. त्याच्यानंतर लिंबू. हे लिंबूमध्ये असे आहे, ते लिंबू आहे, हे लिंबू जे आहे, हे लिंबाचा रस हा सोमरस आहे, शरीर शुद्ध करतो. असे याच्यामध्ये अन्न, पाणी, औषधं आणि वातावरण याचे जे विषारी घटक, दूषित घटक आपल्या शरीरात जातात. आणि ते घटक आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्याला आजार होतात, दुखणी वाणी होतात, आपल्याला सुचत नाही, स्वप्राप्ती होत नाही. पण हे स्वप्राप्त म्हणजे लिंबू महत्वाचा. देवीला लिंबू, जेव्हा लिंबू आपले जेव्हा लिंबू ठेवा, द्या लिंब नारळ, द्या लिंब नारळ. हे संशोधन आहे. ईश्वर प्राप्तीचं शरीर शुद्ध करण्याचं हे लिंबू आहे. ते लिंबू जगदंबेच्या त्रिशूळाला काय मस्त. आता काय माणसं आजारी पडल्यानंतर काय लोक ते लिंबाला गळ्यात बांधतात. मग त्या वासामुळं शरीरातलं जादू, टोळा करणे, भानामती हे जे प्रकार आहे त्याचा नाश होतो. म्हणजे शरीरातले कण, विषारी पदार्थ विषारीच आहेत. लिंबाचा रस आपण प्यायल्यानंतर, लिंबाचं लोणचं खाल्ल्यानंतर, लिंबाचा सरबत प्यायल्यानंतर, सरबत हा सोमरस आहे. तर याच्यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आता ब्राह्मण काय अशुद्धिर्व म्हणतात. कोणते ब्राह्मण? जे कट्टर ब्राह्मणपंथी आहेत
त्यांच्या नुसत्या वाचनाने आपलं शरीर शुद्ध होतं, त्यांच्या सहवासाला आपलं शरीर शुद्ध होतं. कारण त्यांचं गायत्री मंत्र पठण, वेद पठण हे मंत्र चालू असतात, त्यांच्यामुळे त्यांच्या लहरी आपल्या मग फायदा होतो. तर या ठिकाणी लिंबू हे जगदंबेच्या देवी पुढं, खंडोबा पुढे किंवा अनेक देवापुढे लिंबू ठेवलं जातं. नंतर लिंबाचं लोणचं, नंतर लिंबाचा सरबत, नंतर लिंबाचा रस पिणे, लिंबू खाणे, अशी बरीच माणसं आहेत. त्यांचं शरीर एका माणसाच्या अंगात वारं आलं की ते लिंबू फोडून खायचं. मग बऱ्याच वेळाने तो मग खरं सांगायचं, असं झालं तसं झालं. आम्ही लहान असताना त्याजवळ बसायचो, म्हणलं बाबा विचारा लिंबू काय खातो हा? तेव्हा आंबा आले बा तर देवी लिंबू खाते काय? मग लिंबू खायचं. आणि तो त्याचं मग शाकाहारीच असायचा तो, त्या अंगात देवीचं वारं वगैरे यायचं. मग लिंबू त्याने खाल्लं थोडा वेळ असं बेसुंब बसायचं. आणि मग थोड्या वेळाने आपण प्रश्न विचार उत्तर त्याला दिव्य दृष्टी प्राप्त व्हायची. म्हणजे लिंबापासून शरीर शुद्ध तर होतच, पण भगवंताची भेट होणारी दिव्य दृष्टी लिंबाच्या रसातून सोमना प्राप्त होते, मिळते. आता याच्यामध्ये सीताफळ सांगितलं. सीताफळाला अनंत डोळे आहेत. सीताफळ बघायचं आता अनासारखं सीताफळ हे देवी तत्वाचे आणि अन्न पुरुष तत्वाचे. तेव्हा ते या ठिकाणी ब्रह्म आणि माया यांचं पण आपल्याला दर्शन समतोल कसं होईल याचं महत्व म्हणजे. तर सीताफळामध्ये पांढरं स्फटिक आहे. आज्ञाचक्रात हे सीताफळाचं स्फटिक तयार होऊन जात आणि सीताफळाचं स्फटिक आज्ञाचक्रात गेल्यानंतर मग आपला तिसरा डोळा उघडतो. देवाचं दर्शन साक्षात्कार मजा लागतं. एक जणाने दत्त दर्शनाकरता एक जवळ 2-3 वर्ष, बरेच 1 महिना 6 महिने रोज सीताफळं खाल्ली आणि त्याला अशी काय दृष्टी आली, कसं भगवान दत्तात्रय प्रत्यक्ष त्याला भेटले. म्हणजे कोणची फळं खावत कोणची, आता मग कसे भेटले? विश्वरूपाचे. सीताफळ खाल्ल्यानंतर विश्वरूपाचं दर्शन होतं. असा अनुभव आतापर्यंत 100 ते 200 लोकांना माझ्याकडे आला असेल की 1000पेक्षा जास्त असते. कारण मी त्यांना सीताफळाची ट्रीटमेंट दिली दत्त दर्शनाकरता. स्फटिक जे पांढरं फटिक 8-5 दिसणार आहे सीताफळामध्ये, आणि ते आपल्या आज्ञाचक्रात म्हणजे भोवाच्या मध्ये जाऊन थांबतं. इंजेक्शन औषध जसं इथं चावला पाळग इंजेक्शन इथे जाऊन औषध लावून तिथं भरावं. तसे फळांचे जे रस आहेत ते ठराविक म्हणजे आपल्या शाळेच्या केंद्रात जातात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्र ही जी चक्र आपल्या शरीरात आहे 7, याच ठिकाणी फळांचा रस पोचतो स्फटिक. आणि मग ती त्यांना चेतना चैतन्य प्राप्त होत. मग शरीर शुद्ध होतं. शरीरात प्रत्येक चक्रातली घाण निघून जाते, विषारी पदार्थ निघून, दूषित भाग बाहेर पडतो आणि प्रत्येक चक्र शुद्ध होत. शुद्ध झाल्यानंतर मग आपला ईश्वर प्राप्ती, दर्शन, साक्षात्कार, परमेश्वराचे संभाषण होतं. त्यांची माहिती मिळते, ते आपला उपदेश करतात. आणि सीताफळाला हजारो डोके आहेत, हजारो तोंड आहेत. ओम सहस शीर्षा सहस्रपाद सुमृत दशांगुलम. ते सीताफळ असं महत्वाचं आहे. ज्यांनी सीताफळ खाऊन साधना माझ्याकडे केलेली आहे त्या लोकांना परमेश्वराचं सगुण स्वरूप विस्वरूप दर्शन भक्ती झालेलं आहे. यांची ट्रीटमेंट आहे, या आपण शोधून काढल्या. त्याच्यानंतर संत्रा रस.
संत्राचं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे ध्रुवबाळाला तर ही फळं आहे जी ढिल्यात वरची, तो ध्रुवबाळ हीच फळं खात होता. संत्र्याचा रस प्यायचा, पाणी प्यायचं नाही, कारण संत्र्याचा पाण्यावर जगायचं. संत्र्याच्या रसाच्या पाण्यावर जगणे हा महत्वाचा मुद्दा इथं आलेला आहे. संत्र्याच्या आता आपण फोडी आतमध्ये बघा, बारीक बारीक जीव पेशी अशा आपल्या तशा पेशी आहेत. तो आपल्या रक्तातल्या ज्या पेशी आहेत त्या परिपूर्ण शुद्ध होण्याकरता संत्र्याचा फळ बघू. संत्रा पीपीएम आहे, हाडं सरळ करणारा, हाडं वाकडी झाली सरळ करणारा पीपीएम आहे. तो संत्रा रस अत्यंत महत्वाचा आहे. कारण पाणी प्यायचं नाही तर ध्रुवबाळाला सांगितलं काय, शाक, कद आणि फळ एवढं खाऊन तो उपवास करायचा आहे. म्हणजे अन्न, पाणी, औषधं, वातावरण हे जे तुझ्या शरीरामध्ये काही दोष असतील ते सगळे निघून जाणार, तुला फायदा होणार असं सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी संत्र्याच्या रसाचं पाणी पिऊन राहायचं. आता पुढे सांगितलं दूध, तूप, दही, लोणी हे गाईचे पदार्थ जे आहेत हे सुद्धा आपलं शरीर शुद्ध करणारे आहेत. पण आता या ठिकाणी फळं सांगितलेले असल्यामुळं ध्रुवबाळ काय दूध बीत पेलेलं नाही किंवा त्याने काही फळातले काही गोष्टी खाल्लेल्या नाहीत. सर्वसाधारणपणे जे आपलं माणूस आपण आहोत त्यावर तुम्हाला सांगितले चहा पिणे, मी पीपीएम आलं, शरीर शुद्ध झालं, त्यातून दूध आलंच. दूध, दही, लोणी आणि तूप हे 4 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. हे खाल्ल्यानंतर शरीर शुद्ध होत. शरीरात जे विषारी पदार्थ ते बाहेर जातं. म्हणजे कसं इथं ध्रुवबाळाने हे घेतलेलं नाही, वर जी फळं सांगली तेवढीच फळं ध्रुवबाळाने आपल्या उपयोगात आणली आणि त्यांना परमेश्वर साक्षात देव त्यांना भेटले. देव तसा बाजारचा भाजीपाला नाही, 2 रुपये झाला प्रसन्न, घाल पाणी होऊन द्या कालच्या वाणी नाही होत. इक्सुरस भगवान शंकर इक्सुरस म्हणजे ऊसाचा रस पिऊन राहतात. तेव्हा आपण सुद्धा ऊसाचा रस पिलो तर भगवान शंकराचं परिपूर्ण आपल्या दर्शन उपदेश होतो. भगवान शंकर लिंग पुराणामध्ये सांगितलं इक्सुरस भगवान शंकर पितात. गांजा, घोटा किंवा अजून काय जे आहे हे शंकर पित नाही. तर हे का मग असं का दाखवलं बा शंकर पितो, असं काय करायचं कारण आहे? त्याचं कारण असं आहे, नंदिकेश्वर म्हणले महाराज की सगळी माणसं वर येतील आणि आणि आपल्या कैलासात त्याला ठेवायचं कुठं आपण? दरवर्षी प्रजा वाढणार, ते सगळे वर येणार. मग शंकर भगवान म्हणले, पार्वती म्हणली जगदंबा मी तुम्हाला घोटा आणि गांजा दाग देते, तुम्ही फक्त नाट्य करा. मग शंकराने गांजाचं नाट्य केलं, घोट्याचं नाट्य केलं. अरे वा, आपला देव घोटा पितोय राव, दारू आपला देव गांजा पितोय, आपण पिया, इथंच राहा. आणि त्यामुळं ही जी लोक आहे त्यांना देवाने फसून पार्वतीने आणि वर यायचा यांचा प्रवास बंद केला असं विश्वामित्राने ध्रुवबाळाला सांगितलं. तर ही फळं जी दिलेत तेवढीच फळं खायची, तू जास्त खायची नाहीत. ती फळं तू ह्या जंगलात कुठं मिळते ते बघ. मग ध्रुवबाळ तपाला बसलं तेव्हा त्याला फळं कोण आणून देत होतं? नारद मुनी. हे नारद मुनी त्यांना फळं आणून द्यायचं वर्षभर, त्यांच्या भोवती भरायचे गुप्त रूपाने आणि फळं द्यायचं. त्याच्या जी फळं दिलेली आहेत तेवढीच फळं फक्त खायची. ही शरीर शुद्ध करणारी, परमेश्वर साक्षात करणारी फळं. कुठलं बाकीचे फळं खाऊन तुमचं शरीर बाद होणार, पण ईश्वर प्राप्ती होणार नाही.
मी फळं खातो आणि मी असा करतो मी तसा करतो आहे चालत. त्याच्यातून सफरचंद दाखवलं नाही. त्याच्यामध्ये जी फळं आहेत ती ठराविकच आहेत. शिकव अँटीऑक्सिडंट घटक ज्या फळामध्ये आहेत ती फळं येते. आपलं शरीर शुद्ध करणारी फळं आहेत. ते सफरचंद बारीक हे घटक पोषक आहेत, म्हणजे आपल्या इंद्रियांना पोषक आहेत. परंतु याच्यामध्ये ध्रुव बाळाला जी फळं सांगितली, अननस, आमरस, आवळा, खरबूज, हे जी फळं सांगितली, सीताफळ, संत्रा रस, त्याचं कारण आहे की सध्या संत्र्याचा रस पिऊन त्याच्या पाण्यावर आपण तप करायचं. आता काय का लोक माझ्याकडे ताप नारळाचं पाणी पिऊन तप करतात. फायदेशीर आहे, पण ते पोषक आहे. नारळाचं पाणी हे शरीराला पोषक आहे, त्याच्यामध्ये शरीर शुद्ध होत नाही, त्यामुळे घटक दुरुस्ती होते. ऊसाचा रस म्हणजे अँटीऑक्सिडंट, ते शरीराला पोषक आहे. आता या ठिकाणची फळं दिलेत, त्यांची एकदा आपण यादी पाहू, जमते का वाचून. लक्षात, ही जी फळं आहेत ती फळं फक्त आपण लक्षात ठेवू. अननस, आमरस, आवळा, खरबूज, डाळिंब, पोपळ्याचा रस, पेरू, लिंबू, नंतर सीताफळ आणि संत्रा रस, ही 5-6 एवढी फळं महत्वाची आहेत. आणि त्या दृष्टीने ह्या फळांचा यांनी उपवास केलेला आहे. त्यांच्यामधून शरीरामधून अशुद्ध भाग जो आहे तो निघून गेलेला आहे. आणि मग भगवान परमात्मा सर्वचक्ष भगवत महाविष्णू ध्रुव बाळाला भेटले, त्यांना आशीर्वाद दिला. आपण जो उपवास करतो, खिचडी खातो, अमुक, त्यामुळे आपल्याला देव भेटत नाही. कारण देव भेटून शरीर शुद्ध होणारे जे फराळ आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. अननस, फणस सुद्धा नाही, बाकीच्या फळांचा रस नाही. अननस, आमरस, आवळा, खरबूज, सीताफळ, संत्रा रस, फळं सांगितले, उपवास करायला सांगितलेले आहेत. आणि शाक सांगितलं होता, कंदमुळं फळं खायची. कंदमुळं, बटाटा कंदमध्ये येतो, बीट कंदात येतं, आणि अशा दृष्टीने शाकमध्ये फक्त टमाटे येत. याच्यापैकी काय लागेल ते घ्या. तर ध्रुवबाळाने हीच फळं खाऊन साधना केली. जसं आपण ही साधना करण्याकरता आहे जो आता व्हिडिओ बोलतोय, नियम सांगतो, ते फळांची यादी तुम्ही लिहून काढा आणि त्याप्रमाणे उपवास करा, साधना करा, म्हणजे तुम्हाला ध्रुवबाळासारखं भगवान परमात्मा दर्शन होईल, साक्षात्कार होईल. आता शरीरातले घटक दुरुस्त करणारे अन्न पाणी खाणाऱ्या माणसाकरता आहे, पण ईश्वर प्राप्ती नाही, ते घटक आहेत. लसूण आहे, लसूण सुद्धा शरीर शुद्ध होतो, पण त्यामुळे ईश्वर प्राप्ती होत नाही, त्याला उग्र वास आहे, त्यामुळे देव जवळ येत नाही. कांद्यामुळे देव वास, उग्र वास जवळ येत नाही. देवांचं रहस्य असे, सुगंधित अन्न खाणे, सुगंधित फळ खाणे, हे जर तुम्ही केलं तरच देव तुम्हाला प्रसन्न होईल, तुमचं येईन तसं येणार नाही. त्याच्यामध्ये खिचडी सांगितली का? नाही. त्याच्यामध्ये फक्त बटाटा, बीट म्हणजे कंद, हे सगळे रामकंद, हमामकंद, नंतर आरवली, पर्वती कंद, चित्रकुंड पंद कंद, गिरणार कंद, म्हणजे कोणती जाती आहेत ते सगळे जातीपैकी कोणते कंद खायचे ते खायचे. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये ईश्वर प्राप्त होणारी दृष्टी, दिव्य दृष्टी ही एवढ्या फळातून येते, बाकीच्या गोष्टीतून येत नाही. त्याच्यामुळे आपण बाकीचे काही खात बसतो. आज मी उपास सेवा सफरचंदचा ज्यूस प्यालो, शरीराला पोषक आहे, पण तुम्हाला ईश्वरी साक्षात्कार करणारा सफरचंद पोषक नाही. इथे लिंबू पोषक आहे, सीताफळ पोषक आहे, आवळा पोषक आहे,
आमरस पोषक आहे, अन्नच पोषक आहे. ही जी महत्वाची फळं आहेत ती. आणि समजा तुम्हाला समजा तर वाटतंय बा बटाटा आणि बीट हे शिजवून उकळून तुम्ही खाऊ शकता फराळामध्ये, म्हणजे तुम्हाला सुद्धा शरीर शुद्ध होऊन पण फळांचा रसच पेणे हा महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. ही सगळी फळं रसाची आहेत. कारण का आपल्या शरीरामध्ये पाणी प्यायचं नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अन्न, पाणी म्हणजे नंतर औषध, वातावरण याच्याने दूषित विषारी घटक आपल्या शरीरात आलेले ते बाहेर काढेल. तो अँटीजन अक्षण जो घटक आहे तो शरीरात तयार झाला पाहिजे. त्यामुळे हे सगळं दूषित भाग बाहेर जाऊन मग ईश्वर साक्षात्कार होत. आता काही माणसं पाहिजे लिंबाचा रस पितोय, रोज त्या रस पितात, रोज लिंबाचा सरबत पिणार आहेत, त्यांना ईश्वरी साक्षात दृष्टांत, कारण शरीर शुद्ध होतात. आवळा खाणारे काय आहेत, आवळे लोणचं खाणारे आहेत, आवळ्याचे ज्यूस पिणारे आहेत, पपईचा ज्यूस पिणारे आहेत, अण्णाचा ज्यूस, आंबऱ्याचा ज्यूस, आवळ्याचा ज्यूस, सीताफळाचा ज्यूस, संत्र्यांचा ज्यूस, खरवसाचा ज्यूस, हे अशी ठराविक गोष्ट आहेत. आणि ही एवढीच फळं खाल्ल्यानंतर ध्रुव बाळा परमेश्वराप्राप्त हे जर फळ त्यांनी ही स्वामी त्यांना सांगितली नसती तर ध्रुव बाळाला परमेश्वराचं दर्शन झालं नसतं. तेव्हा आपण जे गुरु करतो, गुरु मार्गात जातो, तेव्हा गुरु सांगतो खा खिचडी, खा शेंगदाणे, हे घटक आहेत शरीराला पोषक. शरीरामध्ये हलका अन्न, शरीर शुद्ध करणारे नाही, तर त्याच्यावर जीवनसत्व मिळणार, आम्हाला नंतर तुम्हाला खनिज मिळणार, आम्हाला आश्वास मिळणार, परंतु तुमचे शरीर शुद्ध होऊन दिव्य दृष्टी मिळणार नाही. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत काटेकोरपणे प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत. अननसाचा रस, आमरस, नंतर आवळा रस, डाळिंब रस, खरबूज रस, नंतर सीताफळ रस, डाळिंब, संत्रा रस. डाळिंब आणि संत्रा हे दोन्ही आपल्याला पाणी देणारे फळ आहेत. कारण डाळिंबाच्या बियामध्ये खूप पाणी भरपूर आहे, शुद्ध पाणी, आणि ते रक्ताला पोषक आहे, म्हणजे ते रक्त शुद्ध करते. कारण त्यामध्ये तांब आहे आणि आयर्न, लोखंड याला पातळ बनवते. डायबिटीज, मधुमेह असे अनेक आजार बरे करणारे हे रोग आहेत, हे फळ आहेत. रोग हटतात त्याच्याकरता आपण नेहमी सतत ही फळं खाऊन उपवास करायचा. त्याच्यामध्ये आता सोमरसामध्ये काय आलं, ऊसाचा रस आला, इक्षुरस, नंतर आमरस आला, फळांचा रस आला, नारळाच्या पाण्यामध्ये याला पोषक आलं सगळं, म्हणजे संत्र्याला. तर हे जे आहे घटक हे आपण ध्रुवाने केली तपस्या, त्यांनी खाल्लेली फळं ही अशी म्हणून त्यांना भगवान प्राप्त झाले, त्यांना आढळ पद प्राप्त झालं, असं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आजचं फळ, आज ध्रुवाची राहिली तपस्या जी आहे ती तुम्हाला आज मी सांगितली. आता याच्या पुढचं उद्या पुढचं प्रवचन होईल. ओम स्वयंभू महा, ओम स्वयंभू महाविश्वराजा, ओम स्वयंभूश्वराजा कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. सर्व ब्रह्मऋषात्री महाराज ऋषि की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवता साधु संतन की ऋषि मुनि की जय. धर्म की जय हो, धर्म की जय हो, धर्म की जय हो. आणि धर्माचा जय होण्याकरता फळं खा, ईश्वर प्राप्ती करून घ्या.
सनातन विश्व हिंदू धर्माची खरी कसोटीत आहे. ही फळं का मग तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. कारण बाकी सगळे घटक जे आहेत ते घटक तुम्हाला फक्त शरीरामध्ये जीवनसत्व, खनिज, अमोनिया ॲसिड तयार करतात. शरीर शुद्ध करणे, शरीरातला दूषित भाग बाहेर काढणे, ही फळांची नावं सांगितली. त्यावर आपण तपश्चर्या केली पाहिजे. काही लोक आपल्याकडे तपश्चर्या करतात भाविकपणा इथून पुढं की तेव्हा तुम्ही उपवासावर राहता आणि तेव्हा तुम्हाला फळांची यादी दिली जाईल. त्याप्रमाणे ही फळं खाऊन उपवास करायचा. ओम हरिओम श्री गुरुदेव दत्त. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.